सोनेरी बीज. आकाश फिकट निळं. पूर्वेला लालसर सूर्य उगवायच्या तयारीत. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गाव जागं होतं. गावाच्या कडेला गणपतराव जोशी यांचं छोटंसं पण नीटनेटकं घर. अंगणात गोठा. त्यात 2 गायी शांतपणे चारा खात होत्या. गणपतराव अंगणात पाणी शिंपत होते आणि त्यांचा मुलगा विनय होता. मोबाईल घेऊन चहा पीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ताण आणि स्पष्ट दिसत होता. गणपतराव, काय रे बाळा, सकाळीच असा गंभीर का झालास? विनय, बाबा, सगळं संपलं. मी 50,000 रुपये गुंतवले होते ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये, पण सगळं गेलं. सगळं गेलं. गणपतराव, हां, सगळं गेलं? इतक्या लवकर कसं? विनय, पहिल्या आठवड्यात नफा झाला. मग वाटलं अजून घालू, अजून कमवू, पण बाजार कोसळला. एका रात्रीत सर्व बुडालं. काहीही वाचलं नाही. गणपतराव त्याच्याकडे पाहत हसले. त्याचं हसू उपहासाचं नव्हतं, तर अनुभवाचं होतं. ते म्हणाले, गणपतराव, विनय, तुझ्या हातातलं बीज जर आज पेरलं तर उद्या पीक मिळेल का? विनय, नाही ना बाबा, पण काळजी, वेळ लागतेच. गणपतराव, मग पैसा वेगळा कसा? तोही पेरायचा असतो, जपायचा असतो. एका रात्रीत त्याचं झाड होत नाही. तुला लवकर मिळणाऱ्या पैशाचा मोह झाला. पण मेहनतीचा मार्ग निवडला नाही. विनय लाजून खाली पाहतो. गणपतराव घरात गेले आणि एक मुठभर ज्वारीची बीज आणून विनयच्या हातात ठेवली. गणपतराव, हे बीज घे, शेतात पेर. रोज पाणी दे, गवत काढ. हंगामा संपेपर्यंत संयम ठेव. जेव्हा हंगामा संपेल तेव्हा तुला याचं सोनं दिसेल. पण लक्षात ठेव, कोणतेही बीज एका दिवसात सोनं होत नाही. विनय थोडासा गोंधळलेला, पण वडिलांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून मान डोलवतो. पहिले काही दिवस फारसा बदल दिसत नाही. विनय रोज सकाळी शेतात जातो, पाणी घालतो, तण काढतो, उन्हात घाम गाळतो. हात मातीने माखतात. मित्र त्याला चिडवतात, अरे, आता तू पुन्हा शेतात? ऑनलाईन करोडपती होणं सोडलंस का? विनय शांतपणे उत्तर देतो, बाबांनी सांगितलंय, हे सोनं होणार आहे. थोडा वेळ लागेल. दिवस, महिने बनतात, रोप उगवतात, वाढतात, हिरवाई पसरते. 6 महिन्यांनी ज्वारीची लोंबणारी कणसं वाऱ्यात डुलत होती. सोनेरी शेत पाहून विनयच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. वडील त्याच्या बाजूला उभे होते. गणपतराव, पहा बाळा, हेच तुझं सोनं. मेहनत, संयम आणि योग्य वेळ केलेला प्रयत्न, हेच खरं संपत्तीचं सूत्र आहे. विनय, बाबा, आता मला समजलं. पैसा असो की स्वप्न, दोन्ही बीजासारखेच असतात. पेरल्यावर, जपल्यावर आणि संयम ठेवल्यावरच फुलतात.
कथा इथे संपत नाही. विनय आता गावातील तरुणांना सांगतो. लवकर मिळणारं यश लवकर निघून जातं, पण मेहनतीनं मिळवलेलं यश कायमचं असतं. आणि गावातल्या मुलांना सोनेरी शेताकडे बोट दाखवत म्हणतो, हे सोनं खाणीचं नाही, हे मेहनतीचं आहे. बोधवाक्य. जलद नफा हा फक्त मोह असतो. खरा नफा मेहनतीत आणि संयमात असतो. बीजाप्रमाणे स्वप्न आणि पैसा पेरल्यावर, जपल्यावर आणि वेळ दिल्यावरच फुलतो. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे मला नवीन कथा लिहायला प्रेरणा मिळते. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला आपल्या भेट द्या. धन्यवाद.